हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीमार्फत आपल्याला स्पर्धा परीक्षेचे पेपर ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये दिले जातात. हे पेपर आपल्या टॅबवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर सोडवता येतात. सोडवल्यानंतर तपासायला कुणाकडे जायची गरज नाही आहे. सबमिट केल्याबरोबर आपल्याला किती मार्क पडले हे समजतं. कोणता प्रश्न आपला चुकला हेही समजतं. या प्रश्नाचं काय उत्तर लिहायला अपेक्षित आहे हेही समजतं. आणि जे प्रश्न चुकलेले आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. आणि हे समजून देण्यासाठी ही आपण व्हिडिओची मालिका तयार करतो. यामध्ये प्रत्येक पेपर आणि या पेपरमधील प्रत्येक प्रश्न आपणाला बारकाईने समजून दिलेला आहे. त्यामुळे हा समजून घेणं गरजेचं आहे. हा समजून घेतला तर आपल्याला पुन्हा त्या पद्धतीने प्रश्न चुकणार नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका क्रमांक 238 इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचं आपण सोल्युशन पाहत आहोत. पहिला इंग्रजीचा पेपर असतो 50 मार्काला. आता पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे इंग्रजी. यामध्ये पहा, खालीलपैकी लहान लिपीतील अक्षरांचा संच कोणता? लहान लिपी म्हणजे स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर. सर्वच्या सर्व स्मॉल लेटर पाहिजेत आपल्याला. पहा, आय, जे, के, एल. यामध्ये पहा, आय, जे, के आणि एल ही चारही अक्षर कॅपिटल मध्ये येते. आय जर स्मॉल मध्ये असेल तर वरती टिंब असतो, नाहीये. जे असेल तर स्मॉल मध्ये तर वरती टिंब असतो, नाहीये. के असेल तर केचा दांडा उंच असतो, एल उभी रेष फक्त असते. म्हणजे हे चुकीचं आहे. ए, बी, एम, टी. ए स्मॉल मध्ये, बी स्मॉल मध्ये, एम स्मॉल मध्ये, टी स्मॉल मध्ये. एन, ओ, जी, आर. एन, जी, आर हे कॅपिटल मध्ये, ओ स्मॉल मध्ये. डब्ल्यू, एक्स, एस, सी हे चारही अक्षर कॅपिटल मध्ये. यामध्ये सर्व स्मॉल लिपीमधले अक्षर पर्याय क्रमांक 2. चला पुढे, योग्य स्पेलिंग असलेला शब्द कोणता? बुक, BOOK, बुक पर्याय क्रमांक 1. पुढे दिलेल्या शब्दाचा यमक जुळणारा स्पेलिंग वाचा, उच्चार पहा. कम, COME कम. आता HOME होम, SOME सम, BLOW ब्लो, POT पॉट. मी तर कम, सम पर्याय उच्चार तुम्ही केल्यानंतर हे आपल्या लक्षात येते. पुढे लॉंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? लॉंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, लॉंगच्या विरुद्ध, लॉंग म्हणजे लांब, लांबच्या विरुद्ध शॉर्ट, लॉंगच्या विरुद्ध शॉर्ट पर्याय क्रमांक 2. आता टॉल असतो, त्याच्या विरुद्ध पण शॉर्ट होऊ शकतं, स्मॉल होऊ शकतं. इथं पर्याय कट पद्धत गरजेची आहे. डायरेक्ट उत्तर असं नाही. सॉफ्ट हार्डच्या विरुद्ध सॉफ्ट असतं. लाईट, फास्ट, स्लो हे आपल्याला अपोजिट वर्ड पाठ असतो. पुढे पहा, बस तिकीट, स्कूल प्रश्न. मी बसचं तिकीट काय? बसमध्ये जायचं असेल तर तिकीट लागतं. मग स्कूलमध्ये जायचं असेल तर काय लागतं? मेडिकल, ब्रदर, स्टडी, टेस्टी. आता काय लागेल तर मेडिकल लागतं का शाळेमध्ये? मेडिकलमध्ये औषधं बनवू शकतो आपण. ब्रदर म्हणजे भाऊ लागतो का शाळेमध्ये जायला? नाही. स्टडी म्हणजे अभ्यास लागतो. टेस्टी नाही. म्हणजे इथं स्टडी म्हणजे शाळेमध्ये जायचं असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागतो. जुलै महिन्याचे दिवस किती? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. हे आपण लक्षात घेतले. 1 जून सुरू. आता त्याचं जून म्हणजे जून आहे. जून 31 दिवसाचा असतो. जुलै, एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे 4. 1 जून सुरू हे 30चे, बाकी सगळे 31चे. त्यामुळे जुलै महिना 31 दिवसाचा असणार. चला पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी काय ते टिप्पक कसं आलंय? ओके, चला पुढील प्रश्न. दिलेल्या वाक्यातील विरामचिन्ह शोधा. हाऊ आर यू?
आता इथं हाऊ आर यू, तू कसा आहेस प्रश्न विचारलेला आहे. इथे हे उद्गारवाचक नाही, हाऊ उद्गारवाचक पण असतं. हाऊ वंडरफुल तिथं उद्गार आहे. इथं हाऊ आर यू हा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये क्वेश्चन मार्क वापरलेला आहे. आणि आपल्याला विचारलं होतं यातले विरामचिन्ह शोधा, कोणतं विरामचिन्ह आहे हे एवढंच विचारलं होतं आपल्याला. हे कोणतं विरामचिन्ह आहे, क्वेश्चन मार्क आहे. चला पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीचे नाव काय, ही आकृती कोणती, ही आकृती कोणती, वर्तुळाची. वर्तुळाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, सर्कल. पर्याय क्रमांक 1 सर्कल, दुसरा ॲरो, ॲरो म्हणजे बाण. स्टार आपल्याला माहिती आहे स्टार. म्हणजे रेक्टँगल म्हणजे आयत. इथं उत्तर येणार आहे सर्कल. पुढीलपैकी कोणत्या गटातील अक्षरे वर्णानुक्रमे बरोबर नाहीत, म्हणजे 4 मधले बरोबर असतात, कोणतं चूक बरोबर नाही असं. LMNOP, LMNOP बरोबर आहे. PQRST इथं क्यू दिलाय, PQR, P नंतर QRS पाहिजे, त्यामुळे इथं दुसरं चुकीचं आहे. ABCD बरोबर आहे. WXYZ बरोबर आहे, म्हणजे चुकीचं आहे पर्याय क्रमांक 2. आता इथे काय झालेलं आहे, LMNO कॅपिटलमध्ये पाहिजे होता, इथं स्मॉलमध्ये दिलाय. मुलांचं कन्फ्युजन होईल, आपल्याला ते कन्फ्युजन नको आहे, त्यामुळं LMNO कॅपिटलमध्ये केलं. ओके, चला पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी वर्णानुक्रमे असणारा पर्याय ओळखा. आता हे वर्णानुक्रम आपल्याला लावावे लागतील आणि चेक करावे लागतील. पहा पहिला प्रश्न काय आहे, आय बॉल पॉट. आता लगेच ते तर पहा सगळ्याच गोष्टी लिहून कराव्या लागतात असं नाहीये. 10वा प्रश्न आहे. 10व्या प्रश्नामध्ये आय बॉल आणि पॉट. आता पहिली अक्षर काय होती, EBP. आता याच्यामध्ये ABCD नुसार काय, ABCD म्हणजे बी पहिल्यांदा, बॉल पहिल्यांदा यायला पाहिजे होतं. ABCDE 2 नंबरला पाहिजे होतं. FGHIJKLMNOP 3. म्हणजे इथं क्रम काय पाहिजे होता, बॉल आय पॉट. दुसरा पर्याय काय आहे, दुसरा पर्याय पॉट बॉल आय. म्हणजे इथं तेच शब्द आहेत, म्हणजे इथं पुन्हा करत बसायची गरज नाही, तेच शब्द मागे पुढे फिरवून दिले. म्हणजे पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला, बॉल, दुसऱ्यांदा पाहिजे आय, तिसऱ्यांदा पाहिजे पॉट. पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये आहे, आय बॉल आय पॉट पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. चला पुढील प्रश्न पहा. चूज द करेक्ट वर्ड कॉन्ट्रॅक्टेड फॉर द अंडरलाइन वर्ड बॉक्स. आय एम नॉट गोइंग टू स्कूल. इथं आय एम आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्टर फॉर्म, कॉन्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप. मग आय एम याचं संक्षिप्त रूप होतं आय ॲपॉस्ट्रॉफी एम, म्हणजे हे होतं आय एम. आय तो पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढील प्रश्न. चूज द करेक्ट प्युरल फ्रॉम द वर्ड. प्युरल म्हणजे सिंग्युलर, प्युरल सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्युरल म्हणजे अनेक वचन. बॉक्स, बॉक्सेस म्हणजे काय होईल, BOX बॉक्सेस, ES. काही वेळा ES लागतो, काही वेळा ES लागतो, त्याचे नियम तुम्हाला शिकवलेले असतात. चला पुढील प्रश्न. द यंग वन ऑफ हेन इज कॉल्ड. हेन, हेन म्हणजे कोंबडी, कोंबडीची पिल्ली. यंग वन म्हणजे कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतात. आता कोंबडीच्या पिल्लाला, कोंबडी चिकन, कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतात, चिकन पर्याय क्रमांक 1. कब द किड हे फाईन ऑड मॅन आउट फ्रॉम द फॉलोइंग. वेगळा शब्द ओळखा. ऑड मॅन याच्यामध्ये पहा, वेअर, हू, दॅट, हुज. आता हे WH क्वेश्चन आहे, म्हणजे WH याने सुरू होणारे क्वेश्चन. व्हॉट, वेअर, हू, हूम, वेअर, हुज हे WH क्वेश्चन आहे. इथं दॅट हा क्वेश्चन नाही, प्रश्न नाही. वेअर आर यू गोइंग म्हणजे इथं प्रश्न विचार. हू आर यू, तू कोण आहे. हुज बुक दिस इज इथे एक प्रश्न आहे. वेअर, हू आणि हुजने क्वेश्चन विचारला जातो, दॅटने प्रश्न विचारला जात नाही. म्हणजे WH क्वेश्चनची सुरुवात आहे. पुढे चूज द करेक्ट लेटर ऑफ
रिलेटेड पझल याच्यामध्ये कोणता अक्षर भरला दोन्ही उभा आडवा अर्थ शब्द होईल. पर्याय वापरला एन वापरला तर एन डबल ओके, एन ए डबल एन दोन्ही नाही आहेत. बी वापरला बी डबल ओके बी ए डबल एन बॉल म्हणजे दोन्ही होतात. यस वापरला यस डबल ओके सू, एस डबल एन नाही आहे. टी वापरला टी डबल ओके टू, टी ए डबल एन टॉल. आता पहा दोन्ही पण होत आहे. टी डबल ओके टू पण इथं एक क्रियापद आहे. आपल्याला रेग्युलर माहिती असणारे बी डबल ओके बुक. काय प्रश्न चूज करेक्टली लेटर इथं तर यस दिला आहे. एस डबल ओ टी नाही, एस ए डबल एल नाही. इथं बी डबल ओके बुक हे मुलांच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे, त्यामुळे ते उत्तर पाहिजे. आता हे या ठिकाणी आपण पर्याय बदलूया. आपण बी डबल ओके बुक बी आणि बी डबल ओके बुक आणि काय होतं बा बी ए डबल एल बॉल. ओके आता या ठिकाणी हा टी आहे तो बदलूया आपण. बरोबर झालेला आहे. आता इथं पर्याय बदलायचे आपल्याला. टीच्या ठिकाणी पी वापरूया. पी वापरला तर काय होईल पी डबल ओके पी ए डबल एल नाही. पर्याय क्रमांक 2 क्लिअर आहे. चला पुढील प्रश्न. वेअर इज मंकी लिव्हिंग प्लेस. मंकी म्हणजे माकड कोठे राहते. ट्री झाड, होल म्हणजे छिद्र बेडामध्ये, डेझर्ट म्हणजे वाळवंट आणि केव म्हणजे गुहा. माकड कुठं राहतं झाडावर राहतं ट्री. चला रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. हाऊ मच डिस्काउंट ऑफर रनिंग इन ओप्पो मोबाईल शॉपिंग. आता ओप्पो मोबाईल शॉपिंगमध्ये काय डिस्काउंट आहे आता वाचूया आपण. जाहिरात वाचली पाहिजे. फ्लॅट 20% ऑफ ऑन एव्हरी प्रोडक्ट. ग्रेट ऑफर ओप्पो मोबाईल शॉपिंग. स्मार्टफोन, टॅब, पेन ड्राईव्ह, मोबाईल, न्यू लेन, प्रतीक कॉम्प्लेक्स, पुणे. फ्लॅट 20% डिस्काउंट ऑफ ऑन एव्हरी प्रोडक्ट. प्रत्येक याच्यावरती 20% 20% डिस्काउंट आहे. विथ हाऊ मच डिस्काउंट ऑफर रनिंग इन ओप्पो मोबाईल शॉपिंग. ओप्पो मोबाईल शॉपिंगमध्ये कोणती ऑफर आहे तर 20% डिस्काउंट. पर्याय क्रमांक 2. हा 10%चा शब्द आहे. आता याचा अर्थ समजून घ्या. 20% याचा अर्थ ही 100ला 20 रुपये हे दिलं जातं. 100ला 20 100 रुपयाची वस्तू खरेदी केली तर 20% तुम्हाला 20 रुपये डिस्काउंट मिळणार. मी तुम्हाला प्रत्यक्ष 80 रुपये द्यावं. मग तसं 1000ला 20ची 100ची 10 पट 1000 आहे. 20ची 10 पट 200 म्हणजे 1000ला 200 रुपये डिस्काउंट. मी प्रत्यक्ष तुम्हाला 80 रुपये द्यावे लागणार. हे पुढील प्रश्न पहा. Read the following advertisement and answer the given question. The given advertisement is related with which product? कोणत्या प्रोडक्टच्या संदर्भामध्ये ही जाहिरात आहे तर कशा संदर्भात आहे. स्मार्टफोन, टॅब, पेन ड्राईव्ह, मोबाईल. इथं पहा कॉम्प्युटर, मेडिसिन, मोबाईल, क्लॉक. कॉम्प्युटरच्या संदर्भात आहे का. कॉम्प्युटर आहे का तिथं नाही. स्मार्टफोन, टॅब आणि पेन ड्राईव्ह आणि मोबाईल. मेडिसिन आहे का नाही. मोबाईल आहे का आहे. क्लॉथ म्हणजे कपडे आहेत का नाही. उत्तर येईल मोबाईल. पुढं रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट. विच प्रोडक्ट नॉट सोल्ड इन दिस शॉपिंग. कोणती प्रोडक्ट त्या ठिकाणी विकले जात नाही आहेत तर इथं विच प्रोडक्ट नॉट सोल्ड इन दिस शॉपिंग म्हणजे या पर्यायामध्ये 4 दिले त्यातले 3 तिथं विकल्या जात आहेत आणि 1 विकल्या जात नाही. पहा इथं मोबाईल विकले जातात. मोबाईल आहे इथं नाव. शूज म्हणजे बूट विकले जातात का नाही. टॅब आहे. पेन ड्राईव्ह आहे म्हणजे कशावरती तर तिथं शूज विकले जात नाही. बाकी सर्व विकले जातात. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट. इन विच सिटी द ओप्पो मोबाईल शॉपिंग इज. कोणत्या सिटीमध्ये ही ओप्पो मोबाईल शॉप आहे तर इथं पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर. कुठलं गाव दिलेलं आहे पुणे. तर पर्याय क्रमांक 1 पुणे. पुढे पहा. चूज द करेक्ट आर्टिकल. द काऊ गिव्ह अस मिल्क. आता तिथं द काऊ का अ काऊ. आता द काऊ
गाय दूध देते, द काऊ या ठिकाणी येणार आहे का अ काऊ. आता जर इथं नाव असतं कपिला तर तिथं द आलं असतं, का तर एकमेव कपिला. आता काऊ अनेक आहेत, काऊ सर्वच गाय दूध देतात. मग गाय दूध देते याला अ येईल का द येईल. जेव्हा आपण द कधी वापरतो, द सन, द हिमालय, द मून, द ताजमहाल, द गोपाल, द सीता, द स्वराज या ठिकाणी आपण, कारण ते प्रॉपर आहे ते परत म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा फिक्स वस्तू असते तेव्हा द म्हणलं जातं. आता इथं द काऊ म्हणता येणार नाही, द कपिला असतं ना, कपिला गाईचं एका कोणतं प्रॉपर नाव असतं ना तर द वापरलं असतं, इथं अ वापरलं जाईल. पर्याय क्रमांक 1. चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम सेंटेन्स. आय सॉ अ ब्लॅक डॉग. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेष. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेष, नामाबद्दल विशेष माहिती सांगते. याच्यामध्ये प्रत्येक शब्द काय आहे. आय काय आहे, आय म्हणजे मी, म्हणजे हे सर्वनाम आहे. सर्वनामला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, प्रोनाउन. काय म्हणतात, प्रोनाउन. नाव म्हणजे नाव, प्रोनाउन म्हणजे स्व. स्व हे क्रियापद आहे. पाहणे, स्व म्हणजे पाहणे, हे क्रियापद आहे म्हणजे क्रिया घडते, त्याला वर्ब म्हणतात. ब्लॅक ते आर्टिकल, ब्लॅक डॉग, ब्लॅक काळा, ब्लॅक काळा ही काय, त्या डॉग बद्दल विशेष माहिती झाली. रंग, तुम्हाला तर रंगाचं नाव, रंगाची नावं आणि संख्या ही विशेषण आहे, ती नामं नसतात. कारण वाक्यात आपण ते नाम म्हणून वापरू शकत नाही. नाम आहे म्हणायला, पण वाक्यामध्ये वापरताना ते कलर, नाम, कलर, रंग आणि संख्या, नंबर, संख्या ही विशेषण आहे. ही विशेषण आहे, नाम म्हणून ती वापरता येते. आपण म्हणताना नाम म्हणूनच म्हणतो, पण वाक्यामध्ये ती नाम म्हणून वापरता येत नाही. ती विशेषण आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे हे ब्लॅक काय येणार आहे, ॲडजेक्टिव्ह. आणि डॉग, डॉग म्हणजे कुत्रा. काय येणार आहे, कुत्रा हे नाम येणार आहे. नाम म्हणजे नाव येणार. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाक्याच्या जाती, नाव, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, आपल्याला 4थी पर्यंत ते 5वी पर्यंत तेवढंच आहे. ओके, इंग्रजीमध्ये आपल्याला हे माहिती पाहिजे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, ब्लॅक. पुढे पहा, कंप्लीट द डायलॉग. संवाद पूर्ण करायचा आहे. रिपोर्ट एक्सक्यूज मी. आता काहीतरी आपल्याला असेल, अमन इट्स अ 4. आता इथं काय होतं, इट्स अ 4 म्हणजे काय, 4 आहे. काय काय म्हणलं असेल, इट्स अ 4 म्हणजे 4. थँक्यू म्हणले ते म्हणजे काय विचारलं असेल, 4. वस्तू किती विचारलं असेल ना, नाही तर टाइम विचारलं असेल. वेअर आर यू गोईंग, हॅव यू वेट, व्हॉट्स द टाइम, व्हॉट्स रॉंग. तेव्हा 4 हे सांगतो तेव्हा ते काय विचारलेले, टाइम, व्हॉट्स द टाइम. पर्याय क्रमांक 3 येणार. पुढे कॅमल लिव्ह डेझर्ट. कॅमल विंटर, लिव्ह राहणे डेझर्टमध्ये, उंट वाळवंटात राहतो. डॉग लिव्ह, कुत्रं कुठं राहतं, कुत्रं राहतं केलेल. केलेल आपल्याला किंवा पेन म्हटलं तरी चालेल. तर इथं होलमध्ये उंदीर राहतो, केवमध्ये लायन राहतो, होममध्ये माणूस राहतो, मॅन राहतो. इथं केलेल. पुढं फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. द कलर ऑफ क्रो. द कलर ऑफ क्रो इज. क्रोचा कलर कोणता आहे, क्रो म्हणजे कावळ्याचा कलर असतो ब्लॅक. आता बुद्धिमत्ता सुरू होत आहे. पहा, बुद्धिमत्तामध्ये आपल्याला प्रश्न समजून घ्यावे लागतील. पहा, एका सांकेतिक भाषेत च बरोबर 7, अ बरोबर 5,
बरोबर 10, तर ड गुणिले अधिक च वजा ड, आता इथं आपण किमती भरूया. ड म्हणजे किती आहे 10 गुणिले बरोबर 5 अधिक च बरोबर 7 वजा ड बरोबर 10. आता इथे 10 गुणिले 5 50, अगोदर गुणाकार करणं गरजेचं आहे आणि मग पुढं अधिक 7 वजा 10 गुणिले करायचं. 50 अधिक 7 57 पुढे अधिक 10, 57 अधिक 10 67. पर्याय क्रमांक 5, पर्याय क्रमांक दिलेलं नाही, काय चुकलं आपलं. दैकाचा 50 अधिक 7 57 वजा 10, सॉरी इथं आपल्याला इथं आपण मागे चुकलं, इथे वजा 10. 50 अधिक 7 57 वजा 10, 57 10 गेले 47. जर आपलं चुकलं तर पर्याय आपल्याला ते पडताळता आलं पाहिजे की काय चुकलं आपल्याला शोधता आलं पाहिजे. ओके, पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, एका सांकेतिक भाषेत 3 ला 5 म्हटले, 5 ला 7 म्हटले आणि 7 ला 9 म्हटले. म्हणजे आता आहे तशीच भाषा आहे. 3 ला 5 म्हणायचं, 5 ला 7 म्हणायचं आणि 7 ला 9 म्हटले. तर 7 अधिक 3 अधिक 5. आता हे पहिल्यांदा सांकेतिक भाषेत कन्व्हर्जन केलं पाहिजे. 7 ला काय म्हटलंय 9, जिथे 7 ला 9 आहे म्हणजे 7 ला 9. 3 ला काय म्हटले 5, 5 ला काय म्हटले 7. मग तुम्हाला काय अगोदर सोडून मग शोधून नाही. 9 5 14, 14 अधिक 7 14 अधिक 7 21. तर काय येणार आहे 21. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, पुढील संख्या गटात बसणारी संख्या शोधा. यात बसणारी संख्या 99 77 44 कसल्या संख्या 11 ने भाग जाणाऱ्या संख्या. 11 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणती, रिपीट अंक, तोच अंक डबल वापरलेला अशी कोणती संख्या आहे 22. उत्तर येईल 22. इंग्रजी महिने उलट क्रमाने लिहिले तर नाताळ कोणत्या महिन्यात असतो. आता नाताळ कोणत्या महिन्यात असतो, नाताळ 25 डिसेंबरला असतो. सर तारीख याची डिसेंबर, सर 25 डिसेंबर ही फिक्स तारीख आहे. ओके, नाताळ 25 डिसेंबरला असतो. नाताळ महिना डिसेंबर आणि उलट क्रमाने लिहायचं. मी पहिल्यांदा कोणताही सरळ क्रमाने लिहिलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, शेवटला डिसेंबर आहे. आणि सुरुवात शेवटून करायचं उलट क्रमाने. मी पहिल्यांदा एक डिसेंबर म्हणजे डिसेंबरचा नंबर किती होईल पहिला. मग नाताळ कोणत्या महिन्यात, डिसेंबर म्हणजे शेवटचा असतो 12व्या महिन्यात. मग 12व्या महिन्यात कोणता आहे म्हणजे याला डिसेंबर तर शेवटचा महिना आहे ना 12. मग 12व्या महिन्यामध्ये जानेवारी, जी इथं डिसेंबर महिन्यामध्ये असतो पण त्याला म्हणजे कितवा महिना असतो 12व्या महिना असतो. डिसेंबर हा 12व्या महिना. मग पहिला नंबर तुम्ही डिसेंबरला दिला तर 12वा नंबर कोणाला येणार आहे जानेवारी. त्यामुळे उत्तर जानेवारी. डिसेंबर पर्यायामध्ये दिलेलंच नसतं, हे पण समजून घ्या. आपल्याला नुसता प्रश्न असता नाताळ कोणत्या महिन्यात येईल डिसेंबर सांगितलं असतं, पण त्यांनी काय म्हटले हे सगळे उलट क्रमाने लिहिले तर कोणत्या महिन्यात नाताळ येईल. मग डिसेंबर महिन्यामध्ये असतो म्हणजे 12व्या महिन्यात. 12वा महिना पहिला नंबर डिसेंबरला दिला तर 12वा महिना जानेवारी. चला, गटात न बसता नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव. नागपंचमी असते श्रावण महिन्यामध्ये, श्रावणाच्या पंचमी. रक्षाबंधन श्रावणी पौर्णिमेला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये. गोकुळाष्टमी असते श्रावण महिन्यामध्ये आणि गणेशोत्सव असतो भाद्रपद महिन्यात. त्यामुळे वेगळा कोणता निघणार आहे भाद्रपद. पर्याय क्रमांक 4. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय 2 6 4 3 8 5 2 6 4 3 8 5 6 प्रश्नचिन्ह 4. इथे संबंध जोडा. उभा संबंध काय करता येईल का 2 3 चा गुणाकार केला तर मी इथे 4 5 चा गुणाकार नाही, जे उभा जमत नाही. ते 6 म्हणतो मी इथे 4 5 20 पाहिजे नाही. आडव्या जमते का
त्यातनं काय केलं 7 ने 4 वजा केले, 7 ने 4 गेले 2 जुळते, किंवा 2 आणि 4 यांची बेरीज मध्ये 6. ओके, मग इथं 3 आणि 5 यांची बेरीज 8, 6 आणि 4 यांची बेरीज 10. उत्तर काय येणार इथं 10. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, समसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा. 11 ला 22. 11 ला 22 काय होतो? 11ची दुप्पट 2 पट, ज्याला आपण काय म्हणतो दुप्पट 2 पट म्हणजे गुणांचं. मग 3 पट म्हणलं की 3 तर 4 पट म्हणलं की 4. मग 44 ची दुप्पट काय होईल? 44 ची दुप्पट 4 गुणे 8, 4 गुणे 8 काय होतं 23. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, 11 ला 121. 11 ला 121 काय संबंध होतो? 11चा वर्ग. 11चा वर्ग 121. मग 12चा वर्ग, 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12, 12 दुणे 24, 24 4 4 2, 12 1 12 आणि 2 14 म्हणजे 12चा वर्ग 144. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न पहा. या 2 उभ्या रेषा आहेत, त्या या पद्धतीने झाल्या म्हणजे कशा फिरल्या? या दिशेने फिरल्या. किती अंशात फिरल्या? म्हणजे जर असा उभा असेल तर तो आडवा झाला असा, म्हणजे तो या पद्धतीने फिरला. किती अंशात फिरला? 90 अंशात फिरला. मग आता पुढे आपल्याला या पद्धतीने दिलेले आहे बाणच्या इथे हे 2 आहे, हे पण तसेच फिरवा. गळ्याच्या दिशेने 90 अंशात फिरवले काय होते? उभे आहेत ते आडवी होती. कुणीकडे असेल इकडे. पर्याय क्रमांक कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा पहा समजून घ्या. आरशातील प्रतिमा पहा, हे सगळं काढत बसायचं नाही. ओके, पहा पहिली रेष पहा काय होतं आरशामध्ये? डावी बाजू उजव्या बाजूला, ही डावी बाजू आहे, उजव्या बाजूला म्हणजे हा बाण ही तिरकी रेष अशी आली आरशामध्ये, ही तिरकी रेष या पद्धतीने. नंतर दुसरी तिरकी रेष खालून वरती आली, ही इकडून खाली. म्हणजे पहा बरं, हा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 2 तर कट होईल. 3 4 मध्ये 4 3 आणि 4 मध्ये फरक आहे. इथं उभी रेषा आहे का आपल्याला? इथं उभी रेषा नाही आहे, तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढे, शेजारी आकृतीचे निरीक्षण करा आणि त्याच्यावरती ही वेन आकृती म्हणतात त्याला. बाजूच्या आकृतीत फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची संख्या विचारली. त्या अंक कोणकोणते, त्याची बेरीज किती अंक आहेत असं. फक्त आयतात असणाऱ्या अंकांच्या संख्येपेक्षा किती दिले असते. मग फक्त वर्तुळात असणारी संख्या कोणकोणते? फक्त वर्तुळात फक्त वर्तुळात 4 आहे, 5 आहे, 3 आहे. 7 आहे का फक्त वर्तुळात? नाही. म्हणजे 4 5 3 4 5 3. आपल्याला काय मिळेल? फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची संख्या किती अंक आहे? 3. म्हणजे फक्त वर्तुळात 3 अंक. नंतर काय मिळेल? फक्त आयतात. फक्त आयतात फक्त आयतात असणारी संख्या सांगा. फक्त आयतात असणारे अंक सांगा. 1 आणि 2. 1 आणि 2 किती अंक आहे? हे 6 वर्तुळाकडे चालणार नाही. फक्त 1 आणि 2 हे दोन्ही अंक कशात येतील? फक्त वर्तुळात आयतात. ओके, आपल्याला काय चाललंय? फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची संख्या फक्त आयतात असणाऱ्या संख्यांपेक्षा कितीने जास्त. ही संख्या कितीने जास्त आहे? म्हणजे 3 वजा 2 म्हणजे 1 ने जास्त. 1 ने जास्त. पर्याय क्रमांक काय येणार आहे? 1 ने जास्त. पर्याय क्रमांक 3 येणार. पुढे पहा, त्रिकोणात आणि वर्तुळात सामायिक असणारा अंक. सामायिक म्हणजे काय? त्रिकोणात पण आहे, वर्तुळात पण आहे. त्रिकोणात पण आहे, वर्तुळात पण आहे असा अंक कोणता? त्रिकोणात पण पाहिजे आणि वर्तुळात पण. 6 तो कशात आहे? वर्तुळात आहे. त्रिकोणात आहे का? नाही. 7 घेतला तर तो त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे. म्हणजे कोणता येणार आहे? फक्त आणि फक्त 7.
4 घेतला तर फक्त वर्तुळात, 5 घेतला तर फक्त वर्तुळात, 3 फक्त वर्तुळात, 6 वर्तुळात आणि आयतात. आपल्याला वर्तुळात आणि त्रिकोणात पाहिजे असणारा अंक कोणता आहे? 7. पर्याय क्रमांक 4. कड्यावरून 2 दगड गडगडत पडले. या वाक्यात सर्वात जास्त वेळाला आलेले अक्षर. आता इथं प्रत्येक अक्षर काढत बसायचं, पर्याय दिले तेवढेच करता. न अक्षर किती वेळा आले पहा. कड्यावरून न, इथं न एकदा आला, 2 मध्ये एकदा आला, 2 गडगडत पडले, 2 वेळा न आले. न 2. ड किती वेळा आला? कड्यावरून मध्ये, कड्यामध्ये एक आला, 2 नाही. दगड इथे एकदा, 2 एकदा आला. गडगडत मध्ये 2दा आला आणि पडले मध्ये एकदा आला. म्हणजे इथे 1, इथे 1, इथे 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 आणि इथे, म्हणजे 5 वेळा. ड किती वेळा आलेला? 5 वेळा. ड 5 वेळा. ग पहा, ग किती वेळा आलाय? ग कड्यावरून मध्ये नाहीये, 2 मध्ये नाहीये, दगड मध्ये एकदा आला, गडगडत मध्ये 2, म्हणजे एकूण किती वेळा झाला? ग 3 वेळा. द किती वेळा आला? दगड, कड्यावरून मध्ये द नाही, 2 मध्ये एकदा द आला, दगड मध्ये एकदा आला, 2 वेळा द आला. मग मला सांगा सर्वात जास्त वेळा आलेलं अक्षर कोणतं? ड. पर्याय क्रमांक 2. पुढं आकृतीची आरशातील प्रतिमा पहा. आकृतीच्या आरशातील प्रतिमा सर्व काढत बसायचं नाही. पहा, डावी बाजू उजवीकडे होते, उजवी बाजू डावीकडे होते. हा सरळ पंचकोन आहे. हा सरळ पंचकोन आहे. इथं तो त्याच पद्धतीने काय उलटा होणार नाही. याच्यावर पर्याय कट करा. पंचकोनाच्या आकारावर पंचकोनाच्या आकारावर पहिला आणि दुसरा पर्याय करतो. ओके, का झाले ते उलटे, म्हणजे ते पाण्यातले आपल्याला आरशात राहिला तिसरा आणि चौथा. काय फरक आहे याच्यामध्ये? आता याच्यामध्ये फरक आहे या बाहेरच्या रेषा. इकडे वरची रेष बघा, इकडे गेली, इथे वरची रेष तिकडे गेली, डावीकडे उजवी गेली. मग प्रश्नाकृतीमध्ये पहा, हा झेंडा कोणीकडे आहे? उजवीकडे जातो. तो आरशामध्ये काय होईल? डावीकडे जाणार. डावीकडे जाणारा झेंडा पावर कोणत्या पर्यायामध्ये? 3 आहे का 4 आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. चला पुन्हा खाली प्रश्न. आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसते? आकृत्याची आरशातील प्रतिमा सर्व काढत बसायचं नाही. आरशातील प्रतिमा समजून घ्यायची आपल्याला. आता पहा, हा 9 मी सगळा 9 काढत. पहा, हा 9 काढताना आपल्याला असा केला, तो डावी बाजू उजवीकडे होणार, म्हणजे या ठिकाणी तो कसा आहे? या हा आतमध्ये गेला, या आतमध्ये गेला. पहा बरं, एवढ्या याच्यावर पर्याय कधी पद्धत वापरा. या 9चा याच्यावर पहिला आणि दुसरा पर्याय करतो. पहिला आणि दुसरा करतो. आता नंतर संपूर्ण काढू आपण, एक 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 काढूया. नंतर पहा 6 कसा काढलेला आहे? 6 बघा इथं मी या पद्धतीने रेंज दिली, म्हणजे ती या पद्धतीने होईल. ते इथे असा दिले, आत गेलेला आहे, आत या पद्धतीने. नंतर इथे हा कर्व असा आहे, हा कर्व या पद्धतीने. या ठिकाणी हा आतमध्ये गेलेला आहे, हा आतमध्ये गेलेला आहे. आपला पर्याय गट पद्धत कोणता? पर्याय 3 आणि 4 राहिला होता. कोणता येईल? पर्याय क्रमांक 4. ओके, पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, चिन्ह मालिका दिलेली. या चिन्ह मालिकेमध्ये काय बदल होतात ते पहा. पहिल्यामध्ये स्वस्तिक आहे आणि गोल आहे. दुसऱ्यामध्ये काय झालं? 2 स्वस्तिक आहेत आणि गोल आहे. तिसऱ्यामध्ये 3 स्वस्तिक आहेत आणि 1 गोल आहे. आता चौथ्यात काय होईल? काय काय झालं? याचे बदल काय झाले? पहिल्यांदा दुसरं काय झालं? स्वस्तिक 1 वाढलं. दुसऱ्या तिसऱ्यात अजून 1 स्वस्तिक वाढलं, म्हणजे अजून 1 स्वस्तिक वाढेल. म्हणजे काय होईल? 3 स्वस्तिक आहे तिथं 4 स्वस्तिक होतील. आणि काय होईल? पागल कोणता पर्याय?
4 स्वस्तिक आणि गोल पर्याय क्रमांक 4 पर्याय कट पद्धत वापरायची. चला गरुडाला चिमणी म्हटली, चिमणीला कावळा म्हटले, कावळ्याला गांडूळ म्हटले, गांडुळाला पोपट म्हटले, पोपटाला कबूतर म्हटले. तर कोणत्या प्राण्याला पाय नसतात? पाय नसणारा प्राणी कोणता? पाय नसणारा प्राणी ही माहिती पाहिजे, बस एवढंच पाहिजे आपल्याला माहिती. पाय नसणारा प्राणी कोणता असतो? गरुड, चिमणी, चिमणी, कावळा, कावळा, गांडूळ, गांडूळ. कोणाला नसतं पाय? गांडूळ. गांडूळ बघितलाय का? हा, सापासारखा असतो. ओके, गांडुळाला पाय नसतो. मग गांडुळाला काय म्हटले? कावळ्याला गांडूळ म्हटले, गांडुळाला काय म्हटले? पोपट. म्हणजे इथं उत्तर त्याचं गांडुळाला पोपट म्हटले, म्हणजे गांडुळाला काय म्हटले? पोपट. पाय नसणारा गांडूळ आणि गांडुळाला काय म्हटले? पोपट. तर पर्याय क्रमांक 3. खालील प्रश्नाकृतीचे पाण्याचे प्रतिबिंब कसे दिसते? आता पाण्याचं प्रतिबिंब पहा. पाण्याचं प्रतिबिंब सर्व काढत बसायचं. पाणी कुठं असतं? खाली असतं, हे लक्षात घ्या. पाणी कुठं असतं? खाली असतं. आता साधे सोपं हा गोल आहे, वरती डोकं असताना तो काय होईल? खाली डोकं. काय होतं? पाण्यात वरचं खाली होतं. ओके, नंतर ही उभी रेष, ही उभी रेष आहे, ही उभी रेष. या ठिकाणी हे 2 पाय आहेत, हे 2 पाय. आपल्याला हे करायचंच नव्हतं. आपल्याला कानामध्ये बघायचं. कान कोणता आहे? डाव्या बाजूचा भरलेला. डाव्या बाजूचा भरलेला कान कोणीकडे होईल? उजव्या बाजूला. म्हणजे कुठे होईल? या ठिकाणी. मी याच्यावर पर्याय करायचा. उलटी आकृती पाहिजे, कान डाव्या बाजूचा. बाजूला कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 1. ओके, चला पुढील प्रश्न पहा. खालील प्रश्नाकृत्यांचे पाण्याचे प्रतिबिंब कसे दिसेल? पाण्याचे प्रतिबिंब पहा. 85 पाण्याचे प्रतिबिंब. आता एक पहा 8चं पाण्याचे प्रतिबिंब 8च. काही शब्द किंवा काही अक्षर असे की त्याचं बदलणार आहे कुठं? 5. वरची आडवी रेष, खाली आडवी रेष. इकडे खाली गेली रेष, वर आली रेष. या ठिकाणी असा कर्व आला, या ठिकाणी कर्व खाली आला, या कर्व वरती. 5 वर्ग पर्याय सगळे कर्व होती. 5 वर्ग उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढे. गणेश मुलांच्या रांगेत मध्यभागी 13व्या क्रमांकावर. पहा, गणेश मुलांच्या रांगेत मध्यभागी 13. म्हणजे त्याचा अर्थ काय? डावीकडे किती असणार आहे? 12. उजवीकडे किती असणार आहे? 12. 12 दुने 24 आणि गणेश 1 25. म्हणजे 12 डावीकडं, 12 उजवीकडं, गणेश 1 असे एकूण किती झाले मुलं लाईनमध्ये? 25. पर्याय क्रमांक 1. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. 87, 37, 47, 97 गटात न बसणारे. आता या संख्या पहा. 87, 37, 47 आणि 97. या संख्येत वेगळ्या प्रकारच्या आहेत. तर या मूळ संख्या, मूळ संख्या. आता इथं मूळ संख्या पाठ असते तर अडचण नाही. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 87 आहे का? 87 नाही आहे, 89, 97 या मूळ संख्या आहेत. 87 मूळ संख्या नाही, 3 ने बाहेर जातो. त्याची बेरीज 15 येते. 29, 30, 87 म्हणजे मूळ संख्या नाही 27 म्हणून उत्तर नाही पर्याय क्रमांक 27. गटात न बसणारे पद पहा. वेगळं काय आहे? होतं त्रिकोणात त्रिकोण, पंचकोणात पंचकोण, गोलात गोल आहे, चौकोनात चौकोन आहे. पण इथं त्रिकोणात त्रिकोण म्हणजे 2च आकृती, पंचकोणात पंचकोन 2च आकृती, गोलात गोल 3 आकृती, चौकोनात चौकोन 2च आकृती. वेगळं कोणतं निघेल? पर्याय क्रमांक 3. सगळीकडे बाहेर चौकोनच आहे, त्यामुळे तो चौकोन झाला नाही आतल्या प्रकार. ओके, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. खाली प्रश्नात गटात न बसणार. बेडूक, नारळाचे झाड, माती, चिमणी. आता इथं काय संबंध जोडता येईल? बेडूक कसा आहे? आता हे सगळे प्राणी म्हणजे असं आहे. इथं बेडूक कसा आहे? सजीव. नारळाचे झाड सजीव, माती निर्जीव, चिमणी सजीव.
तर वेगळं काय निघेल मान. का निघाली का काढली हे समजून घ्या. का काढली बेडूक सजीव आहे. सजीव म्हणजे काय ज्याला हवा अन्न पाणी लागतं त्याला सजीव म्हणतात. नारळाचं झाड सजीव, माती निर्जीव आहे. तुम्हाला त्याला पाणी लागतं ते झाडांसाठी तुम्ही देता. चिमणी सजीव म्हणजे ती सजीव आपल्यासाठी दुसरा जीव निर्माण करते. बेडकाला पिल्लं होतात. नारळाच्या झाडाचं फळ लावलं त्यामध्ये नवीन झाड येतं. चिमणीला पिल्लं होतात. तसं मातीला काय होतं का नाही होतं माती. गटात बसणारे पण 32, 45, 66, 93. काय बरं 32, 45, 66, 93 याच्यामध्ये काय संबंध जोडता येईल. 32, 45, 66 आणि 93. आता हे कोणत्या पाड्यात आहेत का नाही. पाडेपाठ असते तर लगेच इथं अंकाची बेरीज करा. 1 2 5 5 4 9 6 6 12 9 3 12. जिथे काय येणार आहे 3 ने भाग जाणार, 3 ने भाग जाणार, 3 ने भाग जाणार. याला 3 ने भाग जा नाही तर उत्तर काय येईल 32. स्पष्टीकरण काय येईल 3 ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्या. पुढे पहा खाली प्रश्नात गटात न बसणारे पद. गटात न बसणारे पद काय दिलेले याच्यामध्ये कोण दिले बाय आपल्याला किती आहे ते किरण 4 किरण. याच्यामध्ये 4 किरण, याच्यामध्ये 3च किरण, याच्यात 4 किरण. वेगळा कोणता निघेल पर्याय क्रमांक 3. रमत गमत या शब्दातील अक्षरांपासून खालीपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. रमत गमत कोणता शब्द तयार होणार नाही. आता मन पागड्या जमतोय का म आहे न आहे का नाही जमत. मगर म आहे का आहे. ग आहे र आहे जमतो. त आहे का आहे. र आहे. मत म आहे त आहे. कोणता जमतोय मगर जमतोय, तर जमतोय, मत जमतोय. मन जमतो का नाही तर पर्याय क्रमांक 1. आयताला वर्तुळ म्हटले, वर्तुळाला षटकोन म्हटले, षटकोनाला अष्टकोन म्हटले, अष्टकोनाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले. तर 3 बाजू असणाऱ्या, आता 3 बाजू असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात त्रिकोण. इथं उत्तर त्रिकोण लिहायचं का नाही. 3 बाजू असणार त्रिकोण. त्रिकोणाला काय म्हटले आयताला वर्तुळ, त्रिकोणाला काय म्हटले वर्तुळाला षटकोन, षटकोनाला अष्टकोन, अष्टकोनाला त्रिकोण. आपल्याला काय म्हणलं त्रिकोणाला, त्रिकोणाला काय म्हणले चौकोन, त्रिकोणाला चौकोन. इथं उत्तर आहे त्रिकोणाला चौकोन. मग काय म्हणलं त्रिकोणाला काय म्हणलं चौकोन. उत्तर आपलं त्रिकोण आहे, मग त्रिकोणाला पण काय म्हणतात चौकोन. मग उत्तर काय चौकोन. पुढे रामू वर्गातील भिंत पेन्सिल रंगवली तर तुम्ही काय बसला तो पेन्सिल घेतलेली रंग भिंतीवरती असं लागला करायला. मग तुम्ही काय करा कोणी रंगवली ते सांगणार नाही टीचरांना. मला नाही माहिती कोणी रंगवली तर मला पुन्हा बाहेर गेला रामू शाबूला झालं. रामू मी तुझ्याशी बोलणार नाही, तू भिंत रंगवली, मी तुझ्याशी काय बोलणार नाही. रामूला भिंत रंगवल्याबद्दल शिवी काय करेल. रामूला भिंत रंगवली कळत नाही तुला शिव्या देईल त्याला. कुठल्या शाळेत शिवाय शिकवले जात नाही पण आपल्या शिवाय तोंडपाठ आहे. कुठल्या टीचरने शिकवले का अशा शिव्या द्याव्या नाही, पण हे आपल्याला लगेच येईल. पण अभ्यासाचं म्हणलं पाठ पाहिजे मला नाही हो. शिक्षकांजवळ रामूची तक्रार की शिक्षकांना सांगितलं की रामूने असं केलं. म्हणजे घरात घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या टीचरांना सांगितल्या पाहिजे. मग टीचर त्याला सांगतील की असं करणं बरोबर नाही बाळा. म्हणजे काय सगळं मारतीलच असं नाही. काही गोष्टी माराव्या लागतात. मारण्यामध्ये त्यांचा टीचरांना उद्देश चांगलं वळण लागलं असं असतं. तर तुम्हाला मारणं त्यांना मारणं का त्यांना आनंद होत असतो का मुळीच. म्हणजे तुम्हाला शिस्त सवय लागण्यासाठी. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 इथं तुम्ही काय करा शिक्षकांजवळ रामूची तक्रार करा की त्यांना उत्तर पर्याय क्रमांक 4 पाहिजे. पुढे
पुढील प्रश्नाचे चुकीचे पद ओळखा. 9 1 4 16 27. आता ही संख्या पहा कशी आहे. या सगळ्या संख्या वर्ग संख्या. वर्ग संख्या वर्ग संख्या म्हणजे ती संख्या 2 वेळा मांडून केलेला गुणा. 9 3 चा वर्ग आहे. 3 चा वर्ग 1 1 चा वर्ग 1. 4 कशाचा वर्ग आहे? 2 चा वर्ग 4. 16 4 चा वर्ग 16. 27 हा 3 चा घन आहे. घन म्हणजे 3 वेळा मांडून केलेला. 3 गुणिले 3 गुणिले 3. इथं आपल्याला काय पाहिजे? हे सगळे काय वर्ग आहे. वर्ग संख्या काय ही काय दिलेली? घन संख्या दिलेली. त्यामुळे वेगळी निघेल 27. पर्याय क्रमांक 2. पण हे संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेत 2 या अंकानंतर लगेच 4 हा अंक आला आहे. पण 2 पूर्वी लगेच 6 आला नाही. असं किती वेळा झालं? 2 च्या नंतर लगेच 4. 2 च्या नंतर आपण लगेच 4 पाहिजे. पण 2 पूर्वी लगेच 6 नको आहे. ही 24 पाहिजे. पण 624 नको. दुसरा कोणताही चालेल. 124 चालेल, 224 चालेल, 324 चालेल, 524 चालेल, 724 चालेल, 824 चालेल, 924 चालेल. 624 मात्र नको. 2 च्या नंतर 4 पाहिजे. पण 2 च्या अगोदर 6 नको आहे. हे 24 पाहिजे. पण तो 624 नको. बाकीचे कोणते 24 चालेल. 124 पासून 924 पर्यंत चालेल. फक्त 624 नको. मग पाहिलं 24 कुठे? या ठिकाणी 24 आहे. हा 624 चालेल का? नाही चालेल. या ठिकाणी 124 चालणार नाही का? 624 आला. 124 आलाय. 24 माहिती आहे. 624 नंतर 624 नंतर 124 524 असे 3 वेळा 24 आहे. त्यातले हे चालणार नाही. आणि त्यांनी म्हणलेलं आहे 2 च्या नंतर 4 पाहिजे. पण 2 च्या पूर्वी 6 नको आहे. त्यामुळे हे चालणार नाही. हे किती वेळा झालं? 2. किती वेळा झाले? 2 वेळा. पर्याय क्रमांक. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जोडणाऱ्या तंतोतंत पर्याय पद्धत. एका गोष्टीवर पर्याय पद्धत वापरायची. पहा वरचा खालचा गोल मोकळा आहे. वरचा खालचा गोल मोकळा त्याच्यावर पर्याय कट करा. एकदा वरती आहे गोल खाली गोलच नाही. म्हणजे पहिला पर्याय कट झाला. दुसरा वरती खाली मोकळा पाहिजे. एकदा वरती बदलला म्हणून तो पर्याय कट झाला. तिसरा वरती खाली मोकळा आहे. चौथा वरती खाली मोकळा. आता जेव्हा 2 पर्याय कट होतात ना तेव्हा काय करायचं? प्रश्नाकृती बाजूला ठेवा. याच्यात काय फरक आहे एवढंच म्हणजे लगेच आपण उत्तराकडे पोहोचू. काय फरक आहे या दोन्हीमध्ये? मधला चौक हा कोणावरती उभा आहे? हा बाजू उभा. म्हणजे कसा पाहिजे चौकोन पहा. मी प्रश्नाकृती जावा. इथे कसा चौकोन आहे पहा? आडवा. मग आपल्याला असा पाहिजे. कुठं चौकोन आहे? पर्याय क्रमांक 4. 3 मध्ये कोण चालेल का? नाही. तर मी पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. शिरापूर येथील प्राथमिक शाळेमध्ये धावण्याच्या स्पर्धेत 2रीच्या वर्गामध्ये 1 ते 10 क्रमांकांना पुढील प्रमाणे बक्षीस आहे. प्रथम क्रमांकाला त्याला 10 रुपये, द्वितीय क्रमांकाला त्याला 9 रुपये, तृतीय क्रमांकाला त्याला 8 रुपये, याप्रमाणे चौथा क्रमांक आला त्याला 7 रुपये, पाचवा आला त्याला 6 रुपये, चौथा आला त्याला 6 उलट कमी करत जायचं आपल्याला. तर बक्षिसासाठी एकूण किती रक्कम? पहा पहिला आला नंबर त्याला 10 रुपये दिले. दुसरा नंबर आला त्याला 9 रुपये दिले. तिसरा नंबर आला त्याला 8 रुपये दिले. चौथा नंबर आला त्याला 7 रुपये दिले. आपल्याला काय विचारलंय? बक्षिसासाठी एकूण किती रक्कम वाटली? 10व्या नंबरपर्यंत बक्षीस वाटले. 5वा नंबर आला त्याला 6 रुपये दिले. 6वा नंबर आला त्याला 5 रुपये दिले. 7वा नंबर आला त्याला 4 रुपये दिले. 8वा नंबर आला त्याला 3 रुपये दिले. 9वा नंबर आला त्याला 2 रुपये दिले.
आणि 10वा नंबर आला त्याला 1 रुपया दिला. मग बक्षिसाला किती रक्कम वाटली याची बेरीज करायची. मग 10 इथं पाहतो कशी होते. 9 ने 1 10, 10 10 20, 8 2 10 10 20, 7 3 10 30, 4 4 10 40, 10 50, 5 55. आता इथे कशी पद्धत आहे पहा. 1 पासून क्रमवार संख्येची बेरीज असेल तर शेवटचा आलेला 10, 10च्या नंतर येतो 11 आणि याला भागिले 2. हे लक्षात ठेवायचं. क्रमवार असेल बघ करून बघा. 1 ते 6 ची करा, 1 ते 7 ची करा, 1 ते 8 ची करा, 1 ते 15 ची करा, 1 ते 20 ची करा. शेवटचा जो अंक आला 10, 10च्या नंतर कोणता येतो 11 आणि भागिले 2. इथं गुणाकार करायचा नाही, मग भागाकार करायचा. या दोन्ही कुठल्या तरी एका संख्येला भाग करा. 2 ने 10 ला जाईल 1 बे 25, 11 उत्तर काय येणार आहे 55. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. एका सांकेतिक भाषेत शिवाजी 139, महाराजा 4765, शिराळा 168 याच्यावर प्रश्न सोडतो. पहा. शिवाजी 139. ओके. महाराजा याला दिलेला आहे 4765 आणि शिराळा 168. यावरून विचारल्या प्रश्नाचे उत्तर शोधा. राजाराम कसं राजाराम लिहायचे आपल्याला. आता कोणत्या अक्षराला कोणता अंक ते समजून. शिवाजीला 1 आहे. ओके. शिवाजीला 1 आहे. वाला 3 आहे. जीला 9 आहे. मला 4 आहे. हाला 7 आहे. राला 6 आहे. जाला 5 आहे. शीला 1 आहे. राला 6 आहे आणि अळाला 8. राजाला राला काय आहे पहा बघ. राला 6, राला 6. जाला जा इथं जी आहे जा पाहिजे. जाला काय आहे 5. पुन्हा राला काय आहे 6. मला काय आहे मला 4 म्हणजे काय 6564. 6564 कोणत्या पर्याय येते पर्याय क्रमांक 4. 59वा प्रश्न पहा. 18 हा संकेत ज्या शब्दासाठी आहे त्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. 18 हा संकेत ज्या शब्दासाठी आहे त्या शब्दाचा समानार्थी शब्द. आता 18 हे कोणता लिहिला जाईल पहा. 18 आपल्याला पाहू आपल्याला हे पुस्तकामध्ये आपल्याला जाता येते माझ्याकडे. ओके. हा आपल्याला काय विचारलंय 18. 18 पाहू आपण. 1 ला काय म्हणतात तो 1 ला शी. 1 ला शी आणि 8 ला काय 8 ला ळा. शिळा याला काय म्हणले समानार्थी शब्द. शिळाचा समानार्थी. शिळी भाकरी काढली ना शिळा याला समानार्थी. शिळाला विरुद्धार्थी ताजा. आपल्याला समानार्थी पाहिजे. ताजा चालेल का नाही का तो समानार्थी शब्द नाही विरुद्धार्थी. दगड शिळा म्हणजे भाकरीची शिळा नाही ती. मोठ्या दगडाला शिळा म्हणतात. शिळा म्हणजे दगड. शिळा म्हणजे शिरा आहे का नाही. शिळा म्हणजे शिळा नाही. समानार्थी शब्द पाहिजे होता. शिळा म्हणजे मोठ्या दगडाला शिळा म्हणतात. त्या उत्तर पर्याय क्रमांक 2 घेणार. अशा पद्धतीने आपण फसतो. चला पुढील प्रश्न पहा. खालील आकृती पाहिली तरी प्रश्नचिन्हाच्या जागी काय पहा. सगळं पाहायचं नाही. मी या ठिकाणी काय पाहतो तेवढं आणि मी याच्यावर लक्ष देते. पहिल्या आकृतीमध्ये गोल कुठं आहे या ठिकाणी. दुसऱ्या आकृतीमध्ये तो गोल कुठं आला पहा. म्हणजे चौकोन उदाहरणार्थ या ठिकाणी तो गोल आहे समजून घ्या. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे या कोपऱ्यात आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये
हे आरशातले नाही. ओके, दुसऱ्या आकृतीमध्ये देखील या ठिकाणी आहे, फक्त त्याची दिशा बदलली. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये जसा होता तो या ठिकाणी येणार आहे, फक्त त्याचं हे कसं होतं घड्याळाच्या दिशेने. या आकृती अशी घड्याळाच्या दिशेने. आता इथं काय झालं, दुसऱ्या आकृतीमध्ये इथंच आलेलं आहे, फक्त त्या याची दिशा काय केलेली, इथंच गोल आलेला आहे, फक्त दिशा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. या कोपऱ्यामध्ये आहे, इथं याच कोपऱ्यामध्ये. आता आपल्याला या ठिकाणी पाहिजे, हा प्रश्न आपल्याला याच कोपऱ्यामध्ये पाहिजे, याच कोपऱ्यामध्ये पाहिजे आपल्याला, पण त्याची दिशा बदलणार. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये कसा आहे, या पद्धतीने, म्हणजे कसा आहे या घड्याळाच्या दिशेने. म्हणजे गोल या ठिकाणी पाहिजे, पण ही घड्याळाच्या दिशेने आकृती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकृती पाहिजे. आणि या ठिकाणी गोल आला पाहिजे, पाय या ठिकाणी, त्या ठिकाणी आला गोल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे का, आहे. आता याच कोपऱ्यात आलाय का, या कोपऱ्यात आलाय का, चालणार नाही. हा गोल कुठे आला, या कोपऱ्यामध्ये आला, चालेल का, नाही. हा गोल या कोपऱ्यामध्ये आला, चालेल का, नाही. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. याच कोपऱ्यामध्ये आला पाहिजे गोल वरच्या, पण ही घड्याळाच्या विरुद्ध आहे, ती घड्याळाच्या दिशेने पाहिजे. पण कोणत्या येणारे पर्याय क्रमांक 1. हे अवघड आहे थोडंसं, पण हे आपल्याला लक्षात घ्यायचं. 5 सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहे, त्रिकोण किती आहे, पाहिजे नंबर द्यायचे, असं बघायचं नाही. इथं 1 नंबर 2 नंबर. चला सिंगल डिजिटचे पहा, सिंगल डिजिटचे कोणकोणते त्रिकोण आहेत, 1 नंबर आहे, 2 नंबर. 2 डिजिटचा दोघांचा मिळून कुठे बनतो पहा, 2 डिजिटचा 1 नंबर आणि 2 नंबर हे दोन जुळतात, म्हणजे तिघांचा आहे का नाही. तर मग हे 2 झाले आणि हा 1 झाला, म्हणजे एकूण किती झाले, 2 आणि 3 त्रिकोण. पर्याय क्रमांक 3. छाती, पोट, पाठ यांना एकत्रितपणे काय म्हणतात. ही छाती आहे, पोट आहे आणि पाठ आहे. या तिला काय म्हणतात, पाय जोडले त्याच्यावरचा भाग आणि मानेच्या खालचा भाग याला म्हणतात धड. काय म्हणतात, धड. ग्रामपंचायतीचा कारभार पाहणारा कोण. आता ग्रामपंचायतीमध्ये कारभार पाहणारा जो सरकारी कर्मचारी असतो त्याला म्हणतात ग्रामसेवक. काय म्हणतात, ग्रामसेवक. नगरपालिकेचा कारभार पाहणारा मुख्याधिकारी, पंचायत समितीचा कारभार पाहणारा ग्राम विकास अधिकारी किंवा त्याला BDO असं म्हणतात, BDO. महानगरपालिकेचा कारभार पाहणारा मुख्य कार्यकारी अधिकारी, हे सरकारने नेमलेले अधिकारी. आणि ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त म्हणजे लोकांमध्ये निवडून आलेला कोण असतो, सरपंच. नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष, महानगरपालिकेमध्ये महापौर, पंचायत समितीमध्ये पंचायत समितीचा सभापती, हे लोकांमधून निवडून गेलेले माणसं. पुढे पहा, कुत्रा, गाय, कुत्रा, बोकड या गटात बसणारा प्राणी. गाय, कुत्रा, बोकड काय व्हायचं सारखेपणा, गाय, कुत्रा, बोकड हे पाळीव प्राणी. हे कसले, ती पाळीव, याच्यातला सारखेपणा शोधायचा. हा पाळीव प्राण्यांचा गट आहे, पाळीव प्राणी. यातला पाळीव प्राणी कोणता, कावळा पाळीव प्राणी आहे का, नाही. उंदीर पाळीव प्राणी आहे का, नाही. चिमणी पाळीव प्राणी आहे का, नाही. कोंबडा, युक्त काय येणार आहे, कोंबडा. नकाशामध्ये पाणी दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतात, नकाशामध्ये पाणी दाखवण्यासाठी निळा रंग वापरतात. नंतर सपाट जमीन असेल तर तिथे हिरवा रंग वापरतात. डोंगर दाखवायचे असेल तर जांभळा रंग वापरतात, म्हणजे चॉकलेटी रंग वापरतात. आणि खूप उंच डोंगर असेल तर त्याच्यावरती बर्फ असतो, हिमालय, म्हणून तिथं वरचा भाग तिथे पांढरा दाखवला जातो. म्हणजे हे लक्षात ठेवा, नकाशामध्ये पाणी दाखवायला निळा रंग, सपाट जमीन मैदान दाखवायचं असेल तर हिरवा रंग, डोंगर दाखवायचा असेल तर चॉकलेटी रंग, आणि खूप उंच डोंगर असेल त्याच्यावर बर्फ असतो म्हणून तिथं पांढरा रंग. सगळा दाखवला नाही, वरचा फक्त भाग दाखवला जातो. चला पुढील प्रश्न, ABCDEFGHIJK या अक्षरात किती अक्षरे 2 वेळा आली. आता पहा, इथं आपल्याला 3, 2, 4, 1 असं दिलंय, तर आपल्याला प्रत्येक अक्षर शोधावं लागेल. ए किती वेळा आले, ए पहा, ए इथे A 2 वेळा, A 2 वेळा,
बी पहा किती वेळा आला, बी इथे 2 वेळा बी आला, बी 2. सी किती वेळा आला, सी इथे 1 इथे 2 वेळा. डी किती वेळा आला पहा, डी डी किती वेळा आलाय, एकदा. डी नंतर ई किती वेळा आलाय, ई इथे एकदा आहे, एकदा. एफ एफ किती वेळा आलाय, एफ एकदा. एफ नंतर ए आलाय, घेतला. जी ए लिहिलाय, पुन्हा लिहित बसायचं. जी किती वेळा आलाय, आतापर्यंत पहिल्यापासून तर नव्हता, एकदा. जी नंतर बी आलाय. एच एच किती वेळा आलाय, एकदा आलाय. आय एकदा आलाय. सी आलाय. जे एकदा आलाय. के एकदा. मी किती अक्षर 2 वेळा आली, हे 1 2 वेळा, ए 2 वेळा आला, बी 2 वेळा आला, सी 2 वेळा आला, एवढी. एकूण अक्षर किती होतं बा, 6. काळा करून पहा, गडबड झाली ना उत्तर म्हणून. 6 7 8 9 10 11 12 13 14 अक्षर आहे. काय 14 अक्षर, एक मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 अक्षराचं आपल्याला हे सगळं क्लिअर काढलेलं आहे. याच्यामध्ये ए बी सी 2 2 वेळा आले, म्हणजे 3 अक्षरं 2 वेळा आलेली आहे. प्रश्न विचारला किती अक्षर 2 वेळा आली, तर 3 अक्षरं 2 वेळा आली. पुढे पहा, 1 अंशाचे 3, 3 अंशाचे 6, 5 अंशाचे 9. इथं काय, इथे पात्र काय, 3 3 गुणे 6 3 त्रिक 9, म्हणजे इथं काय पाहिजे, 3 चौक 12. वरती काय 1 3 5 काय असणार 7. उत्तर काय येणार आहे, 7 अंशाचे 12. आहे का सगळ्या यामध्ये, आहे का क्रमांक 3. पुढे का खाली दाखवून द्यायचे, जलप्रतिबिंब. जलप्रतिबिंब म्हणजे पाण्याची प्रतिमा. इथे पाण्यातली प्रतिमा आहे उलटा. याच्यावर पर्याय कट करा, पहिला चौथा पर्याय कट. आता दुसरं काय, वरती आडवी रेषी तर गोल आहे, हे कुठं जाणार आहे, खाली. पर्याय कट करा, कोणताही उत्तर. पर्याय क्रमांक 2 मध्ये पण गोल आहे, 3 मध्ये पण आहे. मग फरक काय आहे, रंगवलेला का मोकळा. इथं कसा आहे प्रश्न आकृती, मोकळा म्हणजे कसा असणार आहे, मोकळा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. जलप्रतिबिंब 5 पाहिजे आपल्याला, 5. आणि गोल चौकून काढतो, काढायचं नसतो, काही गरज नाहीये. वरची वेळ खाली जाते, वरच्या आडवी रेषा खाली जाईल. ओके, नंतर पहा या ठिकाणची उभी रेषा आहे या बाजूला, ही वर्ण खाली आली, ही खाली. नंतर हा कर्व आला वर्ण खाली, हा कर्व खाली नव्हते. पावर याच्यावर पर्याय कट पद्धत वापरा, कोणताही पर्याय. पर्याय क्रमांक 4. डोळ्याने व्यवस्थित पाहिजे. पुढे आरशातील प्रतिबिंब पहा, पी बी याचा आरशातलं प्रतिबिंब. आरसा इकडे असतो, ही बाजू डावी बाजू उजवी पी आहे. उभी रेष का गोल आहे, याच्यावर पर्याय कट करा. एवढे याच्यावर पहिला आणि चौथा पर्याय कट. आता बी पाहू, उभी रेष इथे, ही बाहेरच्या बाजूला जाणारा गोल आहे, बाहेरच्या बाजूला जाणार. पहा याच्यावर कोणताही पर्याय. पर्याय 2 आणि 3 सारखाच आहे. फरक आहे याच्यामध्ये काय, सारखा आहे का 2 आणि 3. आपण 1 आणि 4 कट केला, या पी वरनच कट केला की हा पी या ठिकाणी पाहिजे म्हणून पाहिला, आणि चौथा पी मध्ये जसा आहे तसा म्हणून. आता यातला बी सारखा आहे का, याची रेष पहा, याची रेष पहा. कशी रेष पाहिजे आपल्याला बीची, अगोदर गोल पाहिजे नंतर रेष. इथं गोल आणि रेष आहे नंतर. तर उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 3 मध्ये जसाच्या तसा दिलेला आहे, तर उत्तर पर्याय क्रमांक 2. आरशातील प्रतिमा
6 हा कर्व, ही बाजू इकडे जाते, हा कर्व गोल 6 पूर्ण केला, 6 त्याच्यावर पर्याय कट करा, त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल, तिसरा आणि चौथा, दुसरा आणि चौथा पर्याय कट राहिला, पहिला आणि तिसरा. हे 6चे पाय इकडे येणार आहे, 6 असा 6 नसणार, तोही असा नसणार जसा आपण काढला राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय त्याच्यामध्ये, 8 सारखंच असतं 9 मध्ये. आता तेवढंच बघायचं, 8 काढला तर तो असाच येणार आहे, इकडे पारशात पण 8 तसा येतो, पाण्यात पण तसा. म्हणजे काय 9 काढताना पहा, मी पहिल्यांदा असा काढतो, मी त्याचं काय होईल या पद्धतीने, हा गोल आतमध्ये गेलेला आहे, हा गोल आतमध्ये जाणार. पहा बरं कोणता पर्याय, 9, 8, 6 कोणताही पर्याय. पर्याय क्रमांक 1 आहे, तर पर्याय क्रमांक 1. चला कडे पाण्याची प्रतिमा खूप सोपं असतं, फक्त आपण त्याचा विचार थोडासा वेगळ्या पद्धतीने करा. पाण्याची प्रतिमा खाली असते, म्हणजे काय होतं, वरचं टोक खाली. चहा पहा, चहा ही तिरकिरीच वरनं खाली आली, ही तिरकिरीच खालनं वर. ओके, ती आडवी रेष झाली, इथे आडवी, उभी रेष झाली, वरनं खाली आली, ही खालनं. पाहिजे 4 वरनं पर्याय कट करा, 4 वरनं ज्या पद्धतीचा 4 पाहिजे त्याच्यावरून पहिला दुसरा पर्याय कट, पहिला तिसरा चौथा बरोबर. आता 8चं पाण्यातलं बघितलं 8 तरी तसाच असतो, आरशातलं बघितलं 8, फक्त इथं काढताना आपल्याला उलटा काढायचा असतो, तो सारखा. आता खेळ 9 मध्ये, 9 मध्ये पाय वरनं खाली गेला, आता हे खालनं मारते, ही वरती गाठ राहिलेली, ही खाली गाठ. पहा बरं त्याच्यावरनं, या 9 वरनं पर्याय कट करा, 9चा काय झाला आहे पहा बरं, त्याच्यावरनं कोणता पर्याय कट होईल, आपण 4 वरनं दुसरा पर्याय कट केला, आता राहिला पहिला तिसरा चौथा, पहिला तिसरा चौथ्यामध्ये चौथा पर्याय कट होईल, राहिला पहिला आणि तिसरा. पहिला आणि तिसऱ्यामध्ये काय आहे, दोन्ही पण सारखाच आहे, काही फरक नाहीये. आता इथं प्रश्नामध्ये चूक आहे, दुसरा लिहिला तरी बरोबर आहे, पहिला लिहिला तरी बरोबर आहे, तिसरा लिहिला तरी बरोबर आहे, काही फरक नाही. आता इथे फरक दाखवायला पाहिजे होता 8 मध्ये, किंवा प्रश्नाकृतीमध्ये 8 पास असतो, खालचा मोठा असतो. जेव्हा हे खाली पाण्यामध्ये येईल तेव्हा काय होणार, वरचा हा मोठा होईल, खाली बारीक, असं असायला पाहिजे. तिथं चुकून झालेलं आहे, त्यामुळे दुसरा पहिला आणि चौथा बरोबर, पहिला आणि तिसरा बरोबर आहे. काय उत्तर त्यांनी दिलेलं आहे, 3 दिलेले. आता इथं काय संदिग्धता आहे, आता इथं आपल्याला पर्याय तर काय बदलता येणार नाही. ओके, आणि एखादा प्रश्न असू द्या, पण मी याचे दोन्ही पर्याय देतो बरोबर. जर एखाद्या मुलाने 1 लिहिला तरी त्याचा बरोबर देऊया, काय अडचण नाही, 1 लिहिला तरी बरोबर द्यायला, हा इथं 2 पैकी कोणताही नोंदवा, तुम्हाला बरोबर उत्तर दिलं जाणार आहे. क्वचित एखादा प्रश्न असतो असा, याला 2 पर्याय नोंदवा नाही, म्हणजे एखाद्या मुलाने 1 नोंदवलं तर त्याला बरोबर दिलं जाणार, तरी 3 नोंदवलं तरी त्याला बरोबर दिलं जाणार. ओके, पाण्यातील प्रतिमा पहा, प्रश्न 73. पाण्यातील प्रतिमा खाली असते, पाण्यामध्ये काय होतं, वरची बाजू खाली होती, रेष पहा तिरकी, ही रेष इकडून खाली आली, इकडून वर, या पद्धतीने रेष पाहिजे. कोणत्या पर्यायात आहे, पहिल्या दुसऱ्या चौथ्यात आहे, तिसरा पर्याय कट. ओके, नंतर आता पहा ह्या उभ्या रेषा ज्या आहेत, उभी रेष उभीच राहणार, आडवी रेष आडवीच राहणार, म्हणजे याच्यात काही बदल होत नसतो. बदल कुठं होणार आहे, त्या गोलामध्ये बदल. हा जो गोल आहे, हा जो गोल आहे तो गोल पहा, त्याच्यावर पर्याय कट पद्धत वापरा. दुसरा तिसरा कट झाला, राहिला पहिला आणि तिसरा. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये पहिला चौथा काय फरक आहे, पहिला चौथा सेमच आहे,
पहिला चौथा सेमच आहे, प्रश्न पत्रिकेमध्ये चुकलेला आहे. काय दिले उत्तर त्यांनी? चौथा दिले. आपल्याला पहिलाही बरोबर केला पाहिजे. पहिला चुकीचा का? काय चुकीचं आहे पहिल्यांदा? बरोबर आहे. याची दोन्ही उत्तर आपल्याला चालू करावी लागतील. पहिले उत्तर चालू करतोय, चौथे बरोबर करतोय. जरी मुलांनी पहिला लिहिलं तरी बरोबर, चौथं लिहिलं तरी बरोबर. तर आपले 74वा प्रश्न, खालील पर्यायातून अयोग्य कृती. अयोग्य कृती पहा, इथे पूरक असतात. अयोग्य योग्य का अयोग्य ते ठरवायचं. नीता दररोज झाडूने घर स्वच्छ करते. योग्य. आपलं घर रोज स्वच्छ केलं पाहिजे. मम्मी तर दिवसातनं 3 वेळा झाडते. माधुरी घरातील कचरा रस्त्यावर टाकते. योग्य आहे का? अयोग्य. रस्त्यावर टाकायचा का? नाही. डस्टबिन मध्ये टाका, कचरा कुंडीत टाका. तर दुसऱ्या रस्त्यावर टाकणं, दुसऱ्या दारात टाकणं योग्य आहे का? नाही, अयोग्य. मेरी बाटलीतील पाणी परिसरातल्या झाडांना घालते. शाळेत आला तुम्ही, संध्याकाळी जाताना पाणी शिल्लक राहिलं, काय केलं पाहिजे? झाडांना घातलं पाहिजे. म्हणजे हे योग्य आहे. बाटलीमध्ये तेवढ्या पाण्यात ते झाड वाढतं, तेवढं देखील त्याला पुरेसं. शबाना शिपाई काकांबरोबर मैदानावर कचरा उचलून कचरा पेटीत टाकते. जो कचरा आहे हा कचरा उचलून कचरा पेटीत टाकते. हे पण योग्य आहे. अयोग्य कोणतं विधान आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणजे इथं आपल्याला अशा पद्धतीने लिहिलं तर आणि तर तुम्हाला कळलं. ओके, चला 75वा प्रश्न. तुमच्या मित्राचा जेवणाचा डबा वर्गात हरवला तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल? लगेच सगळे पर्याय योग्य अयोग्य ठरवा. तुम्ही मित्राच्या निष्काळजीबद्दल त्याला दोष द्याल. तुला कळतं काय मध्ये ठेवलाय डबा? आणि झालं तो विद्यार्थी आपला मित्र आहे, मग निष्काळजीपणा आपल्याकडे होत नाही का? मग त्याला दोष द्याल का? नाही, दोष देणार नाही. म्हणजे हे दोष द्याल अयोग्य. योग्य काय? योग्य अयोग्य. दोष देणं अयोग्य. असं करा, मित्राला दोष द्याल चूक. इतर मित्रांना सांगून डबा हरवला म्हणून त्याची टिंगल करा. अरे काय करताय, डबा सांभाळायला येणार, उद्या बायको कशी सांभाळणार? गेला बायकोला घेऊन स्टँडवर तिथं चुकली असं, म्हणजे ही योग्य आहे का? टिंगल करणं अयोग्य, म्हणजे चूक आहे. कोणती गुण करा अशी करा किंवा मित्राचा डबा शोधण्यात मदत करा. अरे मित्राचा डबा हरवलाय, चप्पल हरवली, चला बरोबर कुठल्या वर्गात आहे का बघू, तिकडे बसलो तर सकाळी आपण तिथं राहिलाय का बघू, म्हणजे त्याला मदत केली, हे योग्य. हरवलेला डबा सापडल्या घरी घेऊन जा. हरवलेला डबा सापडल्या लपवून ठेवू आणि मग संध्याकाळी जाताना पिशवीत टाकून घरी घेऊन जा. योग्य आहे का? अयोग्य. यातलं 4 विधानांची 3 विधानं अयोग्य. मग योग्य पर्याय क्रमांक 3 दंगा शोधण्यास मदत करा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.